राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेले भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहेत IVF उपचार फक्त 88,000 संपर्क 9527071814. घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती हे चांडाळ चौकडीच्या करामती हे चांडाळ चौकडीच्या करामती गांजा मटका लांडीला पाडी समद्याचा आलाय होत 9% मारून झिंगाट झाला कार्यकर्ते नेत. सकाळी रामभाऊ आलत माझ्याकड आणि ती कधी येत नाहीत. वाडे नाही वाड्यावर चला म्हणून खास आवर्जून आलं होतं. कुठल्या वाड्यावर? त्यांचा आहे वाटतं गावात जुना पडेल वाडा. हे उघडला का किती दिवस झालं? कशाला जायचे? कुणाच म्हणजे बंद हवी? आव कधी त्यांचा जुना वाडा आहे ते हो. म्हणजे आता कुणीच राहत नाही म्हणा तिथं. अहो तुम्हाला माहिती पाहिजे ना आमच्यापेक्षा. होय पाटील, तुम्हाला भूताची कधी भीती का वाटते का? नाही भेट नाही बोलताल तुम्ही? नाही. हा मला लय भीती वाटते बाबा. त्यावर माझा विश्वासच नाही. होय? अरे बापरे. पण मी म्हणतो भूत हसतंय का? पाटील तुम्हाला सांगू का, मी एकदा एका जुन्या वाड्यात गेलतो. तिथं इतका भयानक वाडा होता की बघितलं तरी लांबले भीती वाटायची. आम्ही जवळ गेलो वाड्याच्या जवळ गेलो. मला आमचा जोडीदार म्हणला तुम्ही दार उघडा. कोण होता? माझा मित्र होता, मुंबईचा मित्र आलता. तो म्हणला मी भेट नाही भूताला. मी पण भेट नव्हतो कारण माझा विश्वासच नव्हता भूतावर. मसारखा तुमचा कसा भूता विश्वास नाही? अजिबात नाही. तसा माझा सुद्धा भूतावर अजिबात विश्वास नव्हता. पण मी गेलो वाड्याच्या जवळ. असं दार उघडण्याचा मी प्रयत्न केला. दरवाजाचा आवाज होता. बरेच दिवसापासून तिथं आळ्या जाळ्या अशा झालेल्या तारा लमकळत होत्या कारण तिथं कोणीच गेलं नव्हतं. आणि तिथं आवाज एकदम आला. कर कर कर. कशाचा आवाज? त्या वाड्याचा मालक त्याच्यात जीव जाऊन मेलता आणि तो चालत होता. त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल होती. त्याचा आवाज असा येत होता कर कर कर. तिथून असा आवाज आला. कशाचा? तिथून चिचुंद्री आडवी तिथं आवाज यायला लागला. सगळ्या वटवाघळ उडल्या आणि आमच्या मित्राच्या आणि माझ्या तोंडावर अशा बसायला लागल्या. पण मी त्यातनं सुद्धा आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात तिथून आवाज झाला गो गो गो. आणि तेवढ्यात काय सांगू
तिथून पुन्हा एकदा टप 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 असा आवाज आहे. कशाचा होता? त्याची बायको सुद्धा तिथे पेटवून मेली होती. त्याच्या बायकोने पेटवून घेतल्यानं तिचा आवाज येत होता. खळे खळे खळे. आणि तिचा आवाजाचा कशाचा इचरा आवाज होता. तो आवाज होता तिच्या पैंजनाचा आवाज. तेवढ्यात आणि तिथं काय झालं पाटील, त्या मोठ्या माणसाची, त्या वाड्याच्या मालकाची एवढी एवढी मोठी बोट, त्याच्यापेक्षा त्याची मोठी नख, असं त्या वाड्याच्या जवळ गेल्यामुळे कुणी जो परका माणूस वाड्याच्या जवळ येईल त्याचा नरडे दाबत होता. आणि मग आम्ही असं छळा छळा कापायला लागलो. सांगायचं पाटील, म्हणून मी तुम्हाला सांगतो, शहाणपणा आणि रामभाऊच्या माग जाऊ नका. कारण असं तिथं कोंबड्या हाकालण्याचा आवाज येतो. आणि ह्याच्यातच तिथं सुद्धा जर रामभाऊचा आजोबा तिथं भूत असेल तर तुम्हाला सुद्धा असं करून अशी मुंडी फिरून मुरगुळ टाकेन. आणि पाटील तुम्ही जाऊ नका पाटील, जाऊ नका. जाणार का तुम्ही? तुम्ही भेलाय का पाटील? तुम्हाला भीती वाटली का पाटील? पाटील बर का? हा बघा, ह्यो रामभाऊचा कसा रुबाबदार वाडा आहे. अहो जुनं बांधकाम आहे म्हटलं. आमच्या पूर्वजांचं आहे. वा बघा आता रामभाऊ कसे डागडोजी करतोय. ए दारू उघड, चल. नाही झपाटल्याला वाढायचो मी, काही येणार नाही आतमध्ये. बघा पाटील, नको. बावकी कशी आपोआप असते. बरेच कशाला वाढताय? ही चावी घ्या, मी काही येत नाही. नको. उघड. आयला बघितलं का बावकी कशी उन्हाची वाट करे. अरे तू घाबरून पळून गेला म्हणजे काय रामभाऊ घाबराल काय? उघडू का पाटील? रामभाऊ राहू द्या, चला. पाटील, तुम्हाला फक्त मी ज्येष्ठ म्हणत नाही तर तुम्ही श्रेष्ठ आहात. रामभाऊची साथ दिली पाहिजे तुम्ही. कसं काय आजा पंजांचं वैभव? कसं काय रामभाऊ वाडाने भकास दिसते राव. काय पाटील बोलताय? आमच्या आजा पंजाचा वाडा तुम्हाला भाकाच वाटतोय का? अहो बाहेर फेकून दिल्यासारखं वाटते आता आले की. अहो आजा पंजानी हिथंच आमचा संसाराचा गाडा फुलावलाय. त्याच्यामुळं हा वाडा आता सुशोभीकरण करणार. या आतमध्ये बी बघू. रामभाऊ
फोन करतो, नंतर फोन करतो. काय झालं काय आहे? ते सांगत होतो मी तुम्हाला. आली वय. अहो रामभाऊ काय आली? सुहासराव, जे मी डोळ्यांनी बघितलंय ना, तुम्ही जर बघितलं असतं तर तुमची बी बेकारी झाली असती. एवढा मी वल्या झाडाला आग लावणारा माणूस, पण ती बघून माझी सुद्धा फाटली. काय फाटली? कपडे. अहो रामभाऊ, भूत हाड असलं काय नसतंय, ती एक अंधश्रद्धा असते. असं ना? हा. बघा ना मग तुम्हाला कळेल. हा, घाबरू नका. काय घाबरू नका. शांत, थोडं शांत रामभाऊ. अयो, तसं काय नसतंय पाटील, शांत व्हा. नाही, मी त्या वाड्यात नाही जाणार, नाही जाणार. अहो त्या रामभाऊचं काय ऐकताय? स्वतः घाबरलंय आणि गावाला याड लावलंय त्यांनी. सरपंच, इथं सुद्धा राजकारण करताय, रामभाऊला येडं ठरवताय. अहो, जे मी डोळ्यांनी बघितलं ना, तुम्ही जर स्वतः बघितलं ना, टार टार फाटल. काळीज म्हणतोय, रामभाऊला येडं ठरवून रामभाऊची राजकीय प्रतिमा मलिन करू नका. अहो रामभाऊ, तसं काय नसतंय. हा, आमचं वडीलला एवढं नदीला प्रेत आली कोणाची तर रातभर जागायचं प्रेत काढून त्याच्या भोवती. कुठं त्यांना भूत दिसलं नाही, आणि तुम्हाला बरं भूत दिसलं. आणि तुम्ही राव सांगताय भूत होतं. संजू भाऊ, सरपंच, तुम्ही आमच्या भाऊला काय येडं समजता का? आमचा भाऊ कधीच खोटं बोलत नाही. अध्यक्ष बघा, भाऊचं अंग किती तापलंय, इस्त्यासारखं गरम झालंय. सरपंच आम्ही गावचा लेट आहे पण थेट आहे. संजू, ते वाड्यातलं काय गौड बंगाले ते आपण त्याचा सोक्ष मोक्षच लाव. गावाला त्रास झाला नाही पाहिजे. चल चला. भाऊ, हे दोघं इथं सुद्धा राजकारण करतील. मी स्वतः जाऊन ह्यांच्या बरोबर लक्ष घालतो. मी जातो ह्यांच्या बरोबर. चला, मी बी येतो तुमच्या बरोबर. चला. तुम्ही घाबरू नका. आलोच लगेच मागा. काय बघूच त्या वाड्यात. रामभाऊ, अभूत हाड असं काय नसतंय, घाबरू नका. चला की पटक्या. पैलवान आहे राव तुम्ही, चला पुढं. काय गावाला संजूसाठी चला की पुढे राव. सरपंच, मी आहे, तुम्ही चला. मला न्या बरं का. आले आले. सरपंच चला. असं ज्या पट्ट म्हणतो ना, बोलाला उचलून आता. चला सरपंच, फक्त पुढे तुम्ही. पैलवान त्याला उचलून आला का पण. भाऊ, तू त्या बोटाला भावला ना का आमच्या लोकांना? चला इकडे. अयो, पडलो मी. मला घे, मला घे, मला घे. या घाबरू नका. चला. अरे भूता सगळे कुस्त्या खाणारे आवलं ते आमची. तेवढे घाबरताय काय? कुठे काय भाऊचा काय गैरसमज जाता काय रे? कशाचं काय आणि काय भाऊ? पैलवान कुठं काय ते दिसतंय राव तुम्हाला? रामभाऊने एअरपोर्टपणा लावलाय. कुठे काय? सरपंच, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, वाघा शब्दावर पाय देऊ नका, नाहीतर रामभाऊ फाडल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचा गुण जात नाही. बघितलं की कसं फाडणार आहे ती अंगाव शाल घेऊन. मला नक्कीच काहीतरी भाऊ आमचा कवाच खोटं बोलत नाही. काय नका तुम्ही खोटं लक्ष बोलत द्या. नाही. काय कुठे काय नाही.
राम 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 होय पाटील. राम 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 पाटील मी तर स्वतः असताना माझं नाव कशाला घेता काय असेल ते मला बोला की डायरेक्ट. नेमकं तुम्ही त्या वाड्यात काय बघितलं? सुभाषराव मी सांगू नाही आणि तुम्ही ऐकू नाही. सुभाषराव डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असतं पण ते दोन्ही अंतर मी आज पार केलेत. जी मी बघितलंय ना ती लय भयान होतं सुभाषराव. अव ज्या वाड्यात माझ्या आजोबाचं पंजोबाचं बालपण गेलं त्या वाड्यात ते खिळली बागाडली. त्या वाड्याची डागडुगी करावं म्हणलं म्हणून त्या वाड्यात गेलो तर ही दिवस मला बघायला मिळलं. होय लय भीतीदायक प्रकार बघितलाय सुभाषराव मी, लय भीतीदायक. अहो त्याला बघून मी म्हणलं आज्याकडं बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची झीब अवलाद आहे असं मी त्याला निक्षून सांगितलं. मग काय म्हणलं ती? पण त्यांनी नाही माझं ऐकलं. डायरेक्ट अंगावर आलं माझ्या. अहो ते खरं असतंय रामभाऊ. पाटील अहो तुम्ही तरी सांगा काय बघितलंय? चाललंय चाललंय गेलं 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 गेलं. लय पुढे जाऊ नका पाटील, जा चाल. इतकं बी नका पुढे जाऊ. अहो एवढं का घाबरताय पाटील? रामभाऊ खरंच काही असलं नसतं आपण तुम्हाला मानसोपचार तज्ञाकडे नेऊ, घाबरू नका. म्हणजे सुभाषराव तो सरपंच म्हणून येडा म्हणून आमच्या आपोआपच राहतोय, तुम्ही त्यात भर घालताय काय? रामभाऊ हे काय खरं असतंय वय? भाऊ भाऊ त्या वाड्यात गणा काही बोलू नकोस बाळा. अरे तू माझ्यासाठी जिवंत आला हीच बाळा एवढी गोष्ट आहे. या पाटील त्या वाड्यात गणा अरे तू भावाला आधार द्यायचा, ती भावच्या आधाराला आला सरपंच. अरे झालंय काय तुम्हाला? अहो रामभाऊ रामभाऊ तुम्ही म्हणत होता तीच खरंय राव. गेलो पण माझी पार राव वली झाली राव. तुम्ही म्हणताय ती खरंय रामभाऊ. सुभाषराव लय मोठं आहे थेट अंगावाला मला खलास केला असतो, मला खलास केला असतो. सुभाषराव लय बेकार आहे राव ती. असं चालत आलं असं खरं 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 करते राव. जात खाते काय. सुभाषराव सकाळपासून मी प्राण कंठाशी आणून ह्या बावळटांना सांगतो, अरे वेडांनो माझा ऐका. त्या वाड्यामध्ये काहीतरी भयंकर प्रकार घडतो. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं पण नाही माझं कोणी ऐकलं. सुभाषराव मला तर असं वाटतंय केंद्रामध्ये फोन करून सैनिक बोलवा, वाड्याला वेढा द्यावा. का आपल्या गावात माणसं नाहीत वय? गावची आबरू घाला होता का? सुभाषराव आपल्या गावातली माणसं जर अशी धारातीर्थी पडली तर कुणावर विश्वास ठेवला? 1 मिनिट. सुभाषराव सुभाषराव लय बेकारी झाली सुभाषराव. काय झालं? कसं सांगू सुभाषराव. त्या वाड्यात मी गेलो त्याचा किती मोठा मोठा सुभाषराव, त्याच्यापेक्षा त्याची मोठी मोठी पोटावती, त्याच्यापेक्षा पोटापेक्षा मोठी नका होती सुभाषराव. ती नका माझ्या नरड्यापर्यंत आले. नरड्या आवाज नरतावर नाही चाललं.
या वाड्याचा मालक रामभाऊ त्याचा मी मित्र आहे सुभाषराव. पण ती ऐकून घेत नव्हता सुभाषराव. ते म्हणलं त्या हरामखोरानं तर माझी महाराष्ट्रभर आबरू घालावली. कशी इचरा सुभाषराव कशी. मी म्हटलं कशी त्यांनी घालावली आबरू. तो तर या वाड्याचा मालक. तो म्हणला सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय आच्याकडे बापाकडे 40 एकर जमीन इकली माझ्या आच्या माझ्याने म्हणून ती चिडल्या ती सुभाषराव. काय म्हणजे मी 5 एकराचा डायलॉग मारतो ही बातमी स्वर्गापर्यंत पोचली. या गोष्टीवरून मला ते कोसतात, मला नावं ठेवतात. अरे बाळू, असा निरोप तुझ्या करवी त्यांनी माझ्यापर्यंत पाठवला. त्यांनी अक्षरशः मला असं चाललं आणि करा 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 असं फिरवत होता समाजराव. ते काय नाही रामभाऊ, ह्या घडणाऱ्या गोष्टी खऱ्यात का खोट्या हे बघण्यासाठी आज एक रात्र आपण वाड्यामध्ये मुक्कामी जायचे. गोंधळ घालू नका अजिबात. आज एक रात्र वाड्यामध्ये मुक्कामी जायचंय म्हणजे जायचंय. काय पाटील, एक रात्र आज आपण मुक्कामी वाड्यामध्ये जायचं. सुभाषराव तुम्ही एकटं जावा. तुम्हाला एकट्यालाच विश्वास नाही सुभाषराव. आम्ही नाही जाणार. मी गाव सोडीन पण अध्यक्ष मी भाऊला एकटाच आहे, मी नाही जाणार. मी जातो. पाटील कुठं? मी जातो. सगळ्यांनी लक्ष द्या. आता अंधार पडायला लागलाय. संध्याकाळचं जेवण करायचं आणि वाड्यामध्ये मुक्कामी जायचंय. सगळ्यांना यावं लागेल. चला नाही पुढे नाही. चला सगळ्यांनी चला सगळ्यांनी पुढं. घाबरायचं नाही, मी आहे बरोबर. संजू आज या वाड्यात एक रात्र मुक्काम करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं. असल भूत तर येईल समोर. काय राव म्हणताय समोर येईल. आधी सकाळी आमची वरी झाली आणि परत तुम्ही राव म्हणता येईल समोर. तुमच्यामुळे इथं आलोय राव. अध्यक्ष सकाळी तुम्हाला सगळ्यांना आमच्या भाऊचं खोटं वाटत होतं. वाघागत काळीच आमच्या भाऊचं. पण बघा चेहरा कसा झालाय. माझा शेवटपर्यंत भाऊला सपोर्ट राहणार आहे. काय राव अध्यक्ष, असलं पाय होतं त्याचं वाकडं भयानक दृश्य बघितलंय राव मी. सुभाषराव माणसं मारत्या नो आशानी.
काहीतरी करावं लागेल. अरे अरे केवढं मोठं दुर्दैव. अरे या आमच्या पूर्वजांच्या वाड्यामध्ये आजोबांनी पंजोबांनी गावचे भांडण मिटवलं, तंटा मिटवला. याच वाड्यामध्ये भूत शोधण्यासाठी बैठक बसावी. केवढं मोठं आमचं दुर्दैव. सुभाषराव यो इतका नीच माणूस आहे आणि नीच माणसामुळे आपल्या सगळ्या गावाला भोगायचं आलंय. तुम्ही जर रामभाऊ म्हणला ना त्या पाठीची माप काढण्याची ना त्यांच्या आबरू घालाड्या तर ते मेलेले आधीच नसते ह्या वाड्या. काय झालं बॉम्ब लागला? जणू काय भूतानी झपाटल्यासारखी तोंड केले ते बॉम्ब बांधतायत. अरे मी सांगतोय ना बोंबलून. अरे भूत नसतं बाबा. तुम्हाला दिसल्यावर कळेल. ऐका इथं आपण सगळ्यांनीच एका जागेवर बसून काय चालायचं नाही. आपण काय करू भूत शोधायचंय. दोघांच्या जोड्या करू. नको 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 मी नाही येणार. अरे मी हाय की कशाला घाबरता तुम्ही? तुम्ही एकटं थांबायचं. नाही नाही दोघांच्या जोड्या करू. घाबरायचं नाही. जोडीला आहे ना तुमच्या. नको मी नाही नको. मी तुमच्या जोडीत नाही. अरे तुम्हाला काय खाता वय ते असलं तरी. तुम्ही बघितलं असतं ना अध्यक्ष तुम्ही सण नसता म्हणला डेअरिंग नसते केली. अजिबात नाही. भूताचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे. सुभाषराव प्रत्येक गोष्टीमध्ये सरपंचांची माघार असते. ह्यावेळेस मी सरपंचांना पुढे घालून येणार आहे. माघार घेता कामा नये. चालतंय. सुभाषराव मला घरी सोडून या तुम्ही. मी नाही तुमच्यावर येणार अजिबात. बाळ का मी आहे तुमच्या बरोबर. मी घेऊन जातो तुम्हाला. तुम्ही नाही गणाला घे बरोबर तुम्ही. नको नाही काका मी नेतो तुम्हाला बरोबर. अध्यक्ष मग मी तुमच्या बरोबर थांबतो. बर बर. मग वयस्कर म्हातारे मी त्यांच्यावर थांबतो राव. अरे घाबरू नका रे मी आहे ना. चला दोघांनी तुम्ही इकडे जावा तुम्ही तिकडे जावा. दोघांनी शोधा भूत. बघू काय करतोय भूत. सगळ्यांनी मन घट्ट करून चला. घाबरू नका फक्त. सरपंच मरा धरा काही घडू शकत. निमिरात व्हायला आधी. काय राव पाटील सावलीला सुद्धा भेटाय तुम्ही राव. तुमच्या आधाराने मी चाललोय. चला की पुढं. अरे मी हाय घाबरू नको. भूत असतंय अध्यक्ष पण जरा जपून. मी हाय की कशाला घाबरतोय तू? अध्यक्ष चला. अध्यक्ष चला 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 चला. काका मी त्याला सांगता का मी पहिलवान म्हणून. काका डबडे काका पन्नास सांगा पहिलवान म्हणून. नाही आमच्या वाड्यात अशी घटना घडायला नको आहे. अरे ओरडू नका तुम्ही. ओरडू नका. ऐका काय बर का आपण ठरल्याप्रमाणे दोघं गेलो. पण ती दोघांना पण गाठतंय. बरोबर आहे सुभाषराव. पण मला काय वाटतंय
अजून पण माझा त्या विश्वास नाही, ह्यात काहीतरी काळबेर आहे. काय हे सुभाषराव, चक्क मला तुम्ही वर्णभेद करताय, मला काळ्या म्हणताय. अहो श्रीकृष्ण सुद्धा काळा होता, मग तुम्ही असं नावं ठेवणं योग्य नाही. रामभाऊ, मी तुम्हाला नाही काळबेर म्हणलो, संशय काहीतरी. बर, आपण सगळ्यांनी मिळून आता जाऊ. किती नीच माणूस आहे वाजून सुद्धा. आता काय आम्हाला मारायचं ठरवलंय का काय? आता मी येतो मात्र तुमच्या बरोबर. मला काय वाटतंय माहितीये का, आपण आता दोघं गेलो होतो ते भीती दाखवतोय दोघांना. आता आपण सगळ्यांनी एका मुठीनं जायचं, सगळ्यांनी जायचंय. बरोबर आहे सुभाषरावचं. हेच मला एकट्याला भूताने गेलं होतं, मला गोरमाला एकट्याला भूताने. पाटील, म्हणूनच मला असे वाटते हीच संघटन दाखवण्याची वेळ आहे. मला पण दिसल्यासारखं झालंय, पण माझा विश्वास नाही. म्हणून म्हणतोय की आपण सगळ्यांनी एका मुठीनं जाऊ. सुभाषराव, तुम्ही काय विकारताय? हाताने नरडीचं गोड गेली होती. घाबरू नका सरपंच. सुभाषराव, मानवी साखळी निर्माण करण्याची हीच वेळ आलेली. हा, एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात घ्या. ए बाळू, असं गर्भगळीत होऊ नकोस. बर, मला तर काय वाटते, तुम्ही कुणी बी घाल नका. मी आहे तुमच्या बरोबर. चला, मी आहे पुढे. सरपंच, चला सरपंच, उठावे. चला तुम्ही उठावे, मी आहे. निघावे. काय करताय भूत? चलावे. सरपंच. जीव गेला तरी बेहतर, हात सोडायचा नाही कोणी. अध्यक्ष, मी जीव गेल्यावरच हात सोडेल. नाही, ही मानवी साखळी तुटता कामा नये. सुभाषराव, माग भूत आहे. हाय, असं आहे का? रामभाऊ, माग वळा. नाही. अरे वळा माग, वळा म्हणतोय ना. आता जीव गेला तरी बेहतर, हात सोडायचा नाही. मी जीव गेल्यावरच हात सोडेन. काय हे सुभाषराव, जर जीवच राहिला नाही तर हातात घेऊन तरी करायचे काय? सरपंच, मला राव सरपंच व्हायचं होतं. भाऊ, माझी तर दोन्ही स्वप्न आदरीत राहिली. मला लग्न करायचं होतं आणि महाराष्ट्र केसरी व्हायचं होतं. मी भूताला मारेन, पण आत्म्याला मारू शकत नाही. गड्या हो, या भूताच्या तावडीतनं झगलो वाचलो तर ठीक, नाही तर भेट आता पुढच्या जन्मीच. अरे घाबरताय काय? आता एकी दाखवायची. आम्ही जातो आमुच्या गाव, आमुचा राम राम घ्यावा. सुदामराव, या पृथ्वी तलावरती माझ्याकडून शब्द अपशब्द गेला असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. जर आपण चुकून स्वर्गात भेटलो तर तिथं आपण नक्कीच युती करू, आघाडी करू. रामभाऊ, गावची सेवा करायचं स्वप्न माझं राहूनच गेलं. संपलंय सगळं, आता संपलंय. अध्यक्ष, स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की भूताच्या हातनं मरण येईल म्हणून. आपण मरणार आहे, आपण मरणार आहे. आता मरायचं नाही, मारायचं.
अरे राहुल, अरे राहुल तू, राहुल्या अरे माझ्या नादी लागला काय? एवढा सगळा अख्खा वाडा एकट्याच्या नावा कसा? मला बी पाहिजे ना थोडं. अरे ढाकाळ्याचा क्षेत्र तू लागलं, तुला तिथली सगळी वाटणी दिली, मग माझ्या वाड्यात पुसतो का? आता मला हे पाहिजे. बरं रामभाऊ, मला धरू नका, काही करू शकतं. असं काय केलं? काय केलंस रावड्या? मला बी हा वाडा पाहिजे होता, कोणी घेऊ नये म्हणून मी भूताचं नाटक केलं.